नीलम गोऱ्हेंच्या आरोपांप्रकरणी ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी संमेलनाचे आयोजक संजय नहार यांना फोन करून नाराजी व्यक्त केली आहे। राजकारणासाठी साहित्य संमेलनाच्या मंचाचा वापर नको असं वक्तव्य करत आयोजक संजय नहार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर नीलम गोऱ्हेंनी केलेल्या आरोपांवरून संमेलनाच्या महामंडळावर सवाल उपस्थित करत खासदार संजय राऊतांनी उपहासात्मक पत्रही लिहिलं आहे। तर संजय राऊतांनी पत्रातून विचारलेल्या प्रश्नांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी प्रत्युत्तर दिलंय। तर संजय राऊतांनी पत्रातून साहित्य संमेलन महामंडळाला नेमके काय सवाल उपस्थित केलेत पाहूया। दिल्लीतील साहित्य संमेलनात चर्चेत आलेले अनेक चर्चासत्र आणि परिसंवाद हे साहित्य बाह्य होते। एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलन व त्यातील कार्यक्रमांचे आयोजन झाले। साहित्य महामंडळाच्या परंपरेस हे शोभणारे नाही। या चर्चा परिसंवादात काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला। तसंच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले। त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय? नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली। साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले काय? सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय? नसेल तर महामंडळाने त्वरित माफी मागावी। नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून बाहेर पडताच तालकटोरा मैदानाबाहेर पत्रकारांना सांगितले की मी महामंडळाच्या सदस्यांना 50 लाख रुपये देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले आणि उषा तांबे यांना त्याआधी एक मर्सिडीज गाडी भेट देऊन त्या कार्यक्रमाचे आयोजन करायला लावले। हे खरे की खोटे माहीत नाही, पण महामंडळाच्या प्रतिष्ठेला त्यामुळे धक्का बसलाय। साहित्य महामंडळ विकले गेले आहे अशी चर्चा लोकांमध्ये होणे हे चिंताजनक आहे। तर संजय राऊतांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांना संमेलनाच्या अध्यक्षा महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी काय उत्तर दिलंय पाहूया। आम्ही जेव्हा विषय ठरवतो तेव्हा त्याच्या मागे एक उद्देश असतो। आम्ही कसे घडलो हा विषय घेताना या ज्या सामाजिक मंचावर वावरणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांची घडणजडण कशी झाली ते विचारायचा उद्देश होता। आणि ज्या तऱ्हेने प्रश्न विचारले गेले किंवा ज्या तऱ्हेने उत्तरं दिली गेली ते आमच्या हातात नाही। दुसरं त्यांनी जे विचारलं आहे की महामंडळ अध्यक्षांना काय भेटी देण्यात आल्या ते तर म्हणजे अजिबातच खोटं आहे। ते सांगण्याची सुद्धा आवश्यकता नाही असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।